गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अन्वेष आपल्याला पाहायला मिळतील. मॅच ऑन होते. पहिल्या डावाला मात्र सुरुवात होते जिथे हर्ष आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला लॉंग ऑफ रिझनला मात्र केला गेला. हर्षच्या बॅट मधून सिंगलने मात्र सुरुवात झाली आहे ती अर्थातच दीपेश 11 आदर्शनगर रोहा या संघाची मात्र इथून सिंगलने सुरुवात झाली आहे. सुनाशिद चषक 2025 पूर्व 7वा मध्ये आपण आहोत आणि या स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे. सुनार सिद्ध मंडळ यांच्या माध्यमातून घेतलेली ही एक जबरदस्त ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि या स्पर्धेचा आज दुसरा दिवस आहे जिथे पुन्हा एकदा मोठ्या फटका माझा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. सिंगलने मात्र सध्याच्या घडीला काम चालू आहे. आता तर बॅटिंग करत असताना सिंगलने 2 धावा संख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळतात जिथे टॉस जिंकला होता ओम साई खैरवाडी या संघाने आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. बघा एकाच गावमध्ये जवळजवळ 4 संघ आहेत. 3 संघ इथून खेळून घेताना हा 4था संघ पाहायला मिळते. लो फुलटॉस चेंडू होता आडवा बॅटने खेळला चेंडू आपण पाहतो तर काऊर रिझनला येईल. सिंगल मात्र इथे हर्षला मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्येचा विचार केला 3 चेंडूचा खेळ झाला. 3 धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना दीपेश 11 आदर्शनगर रोहा या संघाची टॉस आल्यानंतर बॅटिंग करायचं. इथून 5 ओव्हर मधले तर 30 चेंडू पहिल्या डावमध्ये पडतील आणि या 30 चेंडूमध्ये कमीत कमी 50 ते 55 धावांचा एक मॅजिक फिगर शोधण्याचा प्रयत्न असेल बॅटिंग करत असताना. जिथे आपण पाहतोय तर श्रवण आता मात्र सध्याच्या कडेला स्ट्राईकला असतील. या ओव्हरचा 4था चेंडू असेल. हा टायगर चेंडू होता. सर्व बॅटने चेंडू आपण पाहतो लॉंग ऑफ रिझनला केला गेला. तिथे मात्र प्रोटेक्शन ठेवला गेला. सिंगल मात्र इथे मिळेल श्रवणला. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आपण पाहतो सिंगलने सध्याच्या घडीला धावफलक मात्र चालू आहे. तो बॅटिंग करत असताना दीपेश 11 आदर्शनगर रोहा या संघाचे 4 चेंडूचा खेळ झालाय आणि दोन्ही बॅटरच्या बॅटमधून मात्र 2-2 धावा आल्यात. या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहे जिथे आपण पाहतो पॉवर प्लेचं पहिलं शतक मार्गस्थ आहे ओम साई खैरवाडी या संघाकडून. पुन्हा एकदा आपण पाहतो डीप पॉइंटला मात्र फटका खेळला. चेंडू आपण पाहतोय तर दन करत सीमा लगवलं जाते आणि सीमा पार सुद्धा जाते. हो गा बेडा पार तो मिलेंगे 4. ट्रॅकवर आपण अन्वेषला पाहताय जिथे आपण पाहतोय 4 चेंडू मध्ये 4 धावा त्यांनी दिल्या होत्या. 5व्या चेंडू आपण पाहतोय तर श्रवणच्या बॅट मधून हर्षच्या बॅट मधून मात्र चौकार आला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मानस होता परंतु दरदरपर्यंत शतक क्रमांक इथे आपण पाहतोय तर पहिला मात्र संपला. पहिला ओव्हरचा मात्र खेळ संपला जिथे आपण पाहतोय तर या ओव्हरच्या अगेन्स्ट या ओव्हरमध्ये एक चौकार सुद्धा हर्षच्या बॅट मधून आला होता. धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद. प्रथम बॅटिंग करत असताना दीपेश 11 आदर्शनगर संघाची मात्र धावसंख्या 8 झाल्या जिथे पहिला शतक मात्र पॉवर प्लेचा समाप्त झाला. जिथे आपण पाहतो अन्वेष गोलंदाज आले होते. इथे मात्र आता गोंधळ ट्रॅकवर पुन्हा बदल केला जाईल आणि गोलंदाज आले ते रियाज आपल्याला पाहायला मिळतील. ओम साई खैरवाडी हे संघ आपल्याला पाहतो तर काय रणनीती असेल कारण या स्पर्धेमध्ये सुनाशिद चषक 2025 पहिला राऊंड चालू आहे आणि पहिल्या राऊंड मधली तिसरी मॅच आहे आणि याच्यानंतर आता मात्र शेवटची आणि अंतिम मॅच स्वयंभू किल्ला आणि सोनारशिद दाटाव या दोन्ही संघाच्या संघ नायकाचं मी लक्ष वेधेन की आपण टासाठी तयार राहायचं आहे. स्वयंभू किल्ला आणि सोनारशिद दाटाव पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना असेल ज्याच्यासाठी आपण पाहतो तर हट्ट धरला होता. तो सोनारशिद मंडळ त्याने आपण पाहतो आपला हट्ट कंप्लीट केलाय कारण या स्पर्धेमध्ये जो संघ प्रथम क्रमांक पटकवेल त्यासाठी रोख रक्कम 55,000 आणि स्पोर्ट्स सायकल 11 असणार आहेत. हाफ टॅकल चेंडू फटका चांगला आहे परंतु उंच हवेत आहे आणि इथे मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु काय ड्रॉप झाली आहे. त्याच दरम्यान मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या. त्या अर्थातच श्रवण याने धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या सध्याच्या घडीला डबल फिगर मध्ये पाहायला मिळते ते मात्र 10 धावा प्रथम बॅटिंग करत असताना जिथे आपण पाहतो तर कर्णधार म्हटलं होतं की आम्हाला 50 धावापर्यंत पोहोचायचं आहे त्यासाठी मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. 7 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या सध्याच्या घडीला बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना 10 धावा मात्र पाहायला मिळतात ती दीपेश 11 आदर्शनगर रोहा संघाचे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. हाफ टॅकल चेंडू आडवा बॅट निघायचा प्रयत्न आहे पण तो बॅट चेंडूचा संपर्क जसा पजाल नाही चेंडू जाते फर्स्ट स्लिप मध्ये पकडला जाईल संपलाय अर्थातच श्रवणचा खेळ धक्का पहिला.
आहे मैदानाच्या आतमध्ये येऊन कुणी तर एक्की लाईव्ह स्पोर्ट रोहा यांच्या माध्यमातून एक जबरदस्त वाहिनी आपल्याला पाहायला गेली. काय जबरदस्त क्लॅरिटी आहे आणि आपण तर एक अपडेट सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला गेला. त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे पेन कळवा इथून आलेला आपला पाहतो तर एक दक्ष पंच आपल्या या स्पर्धेसाठी आपले ते प्रीतम पाटील सर आणि अर्थातच सुमित पवार साहेब सर यांना आपण पाहिलं, ज्यांच्या माध्यमातून एक अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला गेलाय कालच्या दिवसामध्ये सुद्धा आणि आजच्या दिवसामध्ये. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विनायक आलेत, जिथे आपण पाहतो ते विनायक स्ट्राईकला असतील आता सध्याच्या घडीला. जिथे पाहतो तर रनवेमध्ये अडथळा आलाय, थांबलेत गोलंदाज रियाज याला आणि थांबावं सुद्धा लागतो, कारण एखादा खराब चेंडू आपल्या संघाला नक्की तिथून मार्क सुद्धा पडू शकतो हे रियाजला माहिती आहे. विनायक आहेत, धावसंख्या सध्याच्या घडीला इथे मात्र बघा विनायक आले काय आणि विनायक गेले काय हे मात्र कळलंच नाही. बॅक टू बॅक दुसरा धक्का मात्र रियाजने दिलाय. इथून लगातारचे 2 फलंदाज बाद केले आहेत. पहिला आपण पाहिलं तर बॅट्समन आउट झाले ते श्रवण बाद झाले, त्यानंतर आपण पाहतो विनायक आले आणि झिरोचा चष्मा घालून ते सुद्धा बाद झाले आहेत. आणि आता मात्र विकेटच्या उंबरठ्यावर अर्थातच विकेट हॅट्रिक अर्थातच इथून मात्र पहिली साजरी करणार का या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक झालेली नाही आहे आणि प्रत्येक गोलंदाजाचं आपल्या कारकिर्दीमध्ये एखादी विकेट हॅट्रिक होईल स्वप्न असतं आणि रियाज मात्र त्या स्वप्नांच्या काही अंतर मात्र थांबले आहेत. हॅट्रिकचा हा चेंडू असेल आणि समोर असतील बॅट्समन तेजेश. धावसंख्या सध्याच्या घडीला 10 आहे. प्रथम बॅटिंग करत असताना जिथे तेजेश स्ट्राईकला असेल आणि हॅट्रिक चेंडू आहे. इथे मात्र पंचांचा इशारा आहे, ऑफ स्टंप सोडून चेंडू राहिलेला आहे. इथे मात्र प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी जणू काही 2 वर यावं असंच काहीतरी पाहायला मिळते. वाईट चेंडू आहे आणि धावसंख्या इथे मात्र पाहायला मिळते ती सिंगलने पुढे घेतली जाईल. धावसंख्या 11 झाली आहे. शतक क्रमांक 2 चालू आहे. पॉवर प्ले शतक आलेत रियाज घेऊन आणि इथून मात्र बायचा आहे ज्याच्या पुन्हा एकदा थांबलेले आहेत, दुसऱ्यांदा थांबलेत या ओव्हरमध्ये. जिथे आपण पाहते सुरुवात 2 झाली, त्यानंतर 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या, त्यानंतर वाईट आलाय आणि पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. हाफ टायकर चेंडू होता, आडवा बॅट निघायचा प्रयत्न नव्हता, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. फक्त विकेट किपर आणि गोलंदाज रियाज यांचाच आपल्याला खेळ पाहायला मिळते आणि तेजेश मात्र स्ट्राईकला आहेत. या ओव्हरचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. अवघ्या 3 धावा आतापर्यंत रियाजने खर्च केल्यात. पुन्हा एकदा बघा चेंडू सातत्याने आपण पाहतो कमी गतीमध्ये टाकले जात आहेत आणि तेजसला सातत्याने त्याचा अंदाज येत नाहीयेत आणि हा सलगचा दुसरा डॉट चेंडू तेजसच्या हातून काढलाय. या ओव्हरचा आपण पाहतो शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. अवघ्या 5 चेंडूमध्ये रियाजने अवघ्या 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. इथे मात्र आडवा बॅट निघायचा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. सलगचा तिसरा डॉट रियाजने चेंडू काढलाय. बघा या ओव्हरमध्ये आपण पाहतो एक कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली आहे, जिथे रियाजने इथे पूर्णपणे धावा थांबवल्यात. या ओव्हरचा विचार केला तर महत्वाचे 2 फलंदाज तंबूच्या आश्रयात सुद्धा पाठवले रियाजने आणि अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. 12 चेंडूचा खेळ झाला. प्रथम बॅटिंग करत असताना दीपेश 11 अधोशन संघाची धावसंख्या आपण पाहतो तर 11 धावा झाल्या, जिथे 2 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आहेत. धावसंख्या 11 झाली आहे. 5.5 ची सरासरी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. इथून मात्र आता थोडीशी दीपेश 11 अदृश्य नगर रोहा संघाला मात्र जोखीम घ्यावी लागेल, कारण अजून सुद्धा बॅट्समन भारत आहेत. परंतु जिथे आपण पाहतो तेजेशने थोडंसं नाराज केलंय, कारण तेजेशने आपण पाहतो आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत, एकही धाव त्याच्या बॅटमधून आलेली नाही आहे. जिथे आपण पाहतो हर्षच्या बॅटमधून एक चौकार आलाय, तो आता सध्याच्याकडे स्ट्राईकला असेल तर गोलंदाज पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 3रं शतक घेऊन येते. पुन्हा एकदा अन्वेष आले, ज्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या अन्वेषने 8 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आलेत.
हो अन्वेषण फटका चांगला आहे ऑन साईडला केलाय तिथे मध्ये प्रोटेक्शन ठेवला गेलाय सिंगल घेतली आहे डबलला तेजस पलटलेत आणि इथे मध्ये थोडंसं आपण पाहतो तर फिल्डर पंबल झाले त्याच दरम्यान इथून 2 धावा कंप्लीट केल्या धावसंख्या 2 निभाळले धावसंख्या सध्याच्या घडीला 2 गडी बाद प्रथम बॅटिंग करत असताना दीपेश 11 आदर्श नगर रोहा संघाची धावसंख्या 13 झाली आहे तिथे शतक क्रमांक 3रा मार्गस्थ असताना अर्थातच ओम साई खैरवाडी या संघाकडून हावटाय चेंडू पुण्याचा डीप एक्स्ट्रा गोल फटका चांगला आहे तिथे मध्ये प्रोडक्शन ठेवले गेले सिंगल कंप्लीट केली हर्षला माहिती आहे सिंगल डबलने सध्याच्या घडीला काम चालवावं लागेल धावा येत आहेत आणि धावा येणं गरजेचं आहे धावसंख्या पुन्हा एकदा 2 वाढेल जिथे आपण पाहता सोना शिदा चषक 2025 पर्व 7 मध्ये आहोत आणि आपल्या भेटीसाठी आलेली स्पर्धा आहे धावसंख्या इथून 15 झाली आहे शतक क्रमांक 3रा चालू आहे या ओव्हरचा आपण विचार केला तर डबलनी सुरुवात झाली आहे जिथे आपण पाहतो या ओव्हरचा 3रा चेंडू असेल फटका चांगला डीप एक्स्ट्रा खेळ रिझनला केला होता आणि लोणकाप मध्ये इथे आपण आता झेल पकडलाय जिथे मात्र धक्का 3रा बसेल हर्ष बाद झालेत आपण पाहतो तर हा 3रा धक्का असेल अर्थातच दीपेश 11 आदर्श नगर रोहा संघाला धावसंख्या सध्याच्या घडीला 3 गडी बाद 15शी धावसंख्या शतक क्रमांक 3रा चालू आहे या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय अवघे 4 धावा खर्च केलेत नो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील इव्हेंट नंबर 5व्या क्रमांक तनिष आलेले आहेत बघा इथून धावा बनवाव्या लागतील तनिष आलेत जिथे तेजस आणि तनिष जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल हो इथे मात्र तनिष आलेत काय आणि तनिषना परतावा लागेल इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात फलंदाज बाद झाले ते मात्र 4था धक्का बसलाय आदर्श नगर तसेच योगीजी रानडे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आपलं सुद्धा या स्पर्धेच्या मध्ये सहर्ष स्वागत आहे बघा येणारी प्रत्येक ही व्यक्ती आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हेच या मंडळाने सांगितले काल सुद्धा आणि आज सुद्धा येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं इथे मात्र मान सन्मान आपण केला जातो इथे मात्र आपण पाहतो तर हा धक्का 4था बसला बॅट्समन आले हजेरी लावले आणि तिथं निघून गेले आहेत या ओव्हरमध्ये विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा मात्र खेळ झालाय अवघ्या 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतो तर हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल आपली या स्पर्धेमध्ये हॅट्रिक कंप्लीट करणार का गोलंदाज पाहायचा आहे कारण तो चांगली गोलंदाजी राहिली सध्याच्या घडीला ओम साई या खैरवाडी या संघाकडून न्यू बासून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील प्रशांत जंगम संघ अडचणीमध्ये सापडलाय आता मात्र या संकटामधून बाहेर काढावा लागेल सतीश कांबळे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आलेले सुद्धा आहेत धन्यवाद आपण आलात आणि हा एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये घेतली जाईल धावसंख्या 1 वाढेल धावसंख्या सध्याच्या घडीला लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव घेतली जाईल धावसंख्या 1 वाढेल धावसंख्या सध्याच्या घडीला 16 धावा झाल्यात या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे बघा धावा येत नाहीयेत धावा पूर्णपणे थांबवल्यात हो इथे मात्र तेजीच्या बॅटमधून फटक्यात चांगला चेंडू फाईन लेग मधून सरळ जाईल कार्पेटला सारे सीमा पार 4 3रा संपलाय धावसंख्या सध्याच्या घडीला प्रथम बॅटिंग करत असताना 4 गडी बाद 20 अशी धावसंख्या झाली आहे ती दीपेश 11 आदर्श नगर रोहा संघाची या ओव्हरमध्ये अन्वेषणे आपल्या वैयक्तिक 2ऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या तब्बल 12 चेंडूमध्ये 17 धावा खर्च करत असताना महत्त्वाचे 2 फलंदाज तंबूच्या अस्त्राला अन्वेषणे पाठवले जिथे रियाजने मात्र आपण पात्र अवघ्या धावा खर्च केल्या होत्या मात्र 3 धावा तिथे 2 महत्त्वाचे फलंदाज त्यांनी सुद्धा बाद केले होते शेवट आपण पाहतो 4था शतक घेऊन गोलंदाज प्रवीण आले आडव्या बॅटने फटका केला चेंडू आपण पाहतो मिड विकेट मधून 1 बाउन्स सीमा पार प्रशांतच्या बॅट मधून हा येतो चौकार 4 धावसंख्या 24
करावं लागेल. बघा शेवटच्या चेंडूवर तेजेच्या बॅटमधून चौकार आला तर या ओव्हरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये आपण प्रवीणच्या अगेन्स्ट चौकार आलाय प्रशांतच्या बॅटमधून. प्रशांत जंगम सध्याच्याकडे स्ट्राईकला आहेत. हाफ टॅकल चेंडू होता डीप स्ट्राईक ओव्हरला मात्र चेंडू खेळला गेलाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. डबलचं मानस दाखवलं आणि प्रशांतने धाडस सुद्धा केलंय आणि या 2 धावा. त्याला माहिती आहे इथून धावांसाठी धावाधाव करावी लागेल कारण सध्याच्या घडीला 3 ओव्हरमध्ये आपण पाहतो तर ओम साई खरवड या संघाचा बोलबाला राहिला होता. धावा येत नव्हत्या परंतु जसं चौथा शतक आल्या तशा धावा सुद्धा आल्यात. या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा आल्यात जिथे गोलंदाज प्रवीण याला आपण पाहताय. प्रशांत 3 चेंडूमध्ये 6 ओव्हर खेळतोय. त्याच्या बॅटमध्ये चौकऱ्यात धावसंख्या सध्याच्या घडीला 26 झाली. हाफ टॅकल चेंडू आहे फटका उंच आहे. नो मॅच लँड्स मध्ये पडेल. सिंगल कंप्लीट केली आहे. प्रशांत पुन्हा एकदा डबलला पलटलेत आणि 2 धावा सुखरूपपणे कंप्लीट सुद्धा केल्या जातील. धावसंख्या 2 ने वाढेल. प्रशांत जाईल 8 वर आणि संघ जाईल तो 28 वर जिथे धावसंख्याला पाहायला मिळते. 28 धावा झाले. 28 धावा झाल्यात. या ओव्हरचा विचार केला 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रवीण यांनी. या ओव्हरचे 3 चेंडू शिल्लक आहेत तर या डावाचा आपण विचार केला 9 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 28 बनलेल्या आहेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये अवघ्या 20 धावा बनल्या होत्या आणि चौथ्या ओव्हरची जशी सुरुवात झाली ना तशा धावा. रिव्हर्सचा फटका दोदई तलवार बनी तर आबादी तर बरबदी असं म्हटलं जातं आणि चेंडू जातो पुन्हा एकदा सीमा पार. प्रशांतच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. 4 डीजे. प्रशांत जसे आलेत ना तसे आपण पाहतो दीपेश 11 आदर्श रोहा संघासाठीचा धावा आलेल्या आहेत कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये अवघ्या 20 धावा होत्या पण या 4 चेंडूमध्ये 12 आल्यात. धावसंख्या 32 झाली आहे जिथे प्रथम बॅटिंग करत असताना. हो इथे मात्र पुन्हा एकदा मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पाहूया इथे मात्र आता या धावा असतील 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या 36 झाली आहे. पाणी घेऊन जायचंय. मी आमचे पाणी पुरवठा मंत्र्यांना विनंती करेल की आपण पाण्याची सोय करायची. याच्यानंतर 1 चेंडू शिल्लक आहे चौथ्या ओव्हर मधला आणि मी लक्ष वेधेन सोनाशिद दाटाव आणि स्वयंभू किल्ला आपण टॉससाठी तयार राहायचा. पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना सोनाशिद दाटाव विरुद्ध असेल स्वयंभू किल्ला. एक जबरदस्त मॅच आपल्याला भेटेल इथे. हो इथे मात्र चांगला वेगळा फटका घ्यायचा प्रयत्न प्रशांत जंगम यांचा होता. 5 चेंडूचा संपर्क झाला नाही आहे. शतक क्रमांक 4 संपला. 24 चेंडूचा खेळ मात्र इथे संपला. प्रथम बॅटिंग करत असताना 4 गडी बाद जिथे आपण पाहतो तर या ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 16 धावा आल्यात म्हणजे धावसंख्येसाठी 36 धावा आपल्याला 36 धावा मात्र पाहायला मिळतात. 1 शतक बाकी आहे. मी दोन्ही संघाचं लक्ष वेधून चला आपण टॉससाठी यायचं आहे. स्वयंभू किल्ला आणि सोनाशिद दाटाव. बघा इथून आपल्याला पाहायला मिळते खास मुंबईवरून एक ऑफर आलेली आहे. याच कमिटीचे मेंबर आहेत परंतु मला त्यांना सुट्टी भेटलेली नाही आहे. प्रतीश भोगटे यांच्या माध्यमातून जर प्रशांतने रिव्हर्सचा षटकार मारला तर 200 रुपयाचं बक्षीस असेल प्रशांतसाठी कारण 6 चेंडू शिल्लक आहेत. जर प्रशांत जंगम यांनी जर रिव्हर्सचा फटका केला आणि तिथून जर 6 धावा आल्या तर प्रतीश भोगटे यांच्याकडून 200 रुपये गुगल पे केले जातील. याची नोंद घ्यायची आहे. मला वाटते सुट्टी त्यांना मिळाली नाही आहे कारण या कमिटीचे ते सुद्धा मेंबर आहेत. चला विनंती असेल फास्ट लगेच आपण शतशन लावून घ्या. ओम साई खैरवडी संघ धावसंख्या 36 झाली आहे. शेवटचा आणि अंतिम पर्याय काय असेल हे सुद्धा पाहूया ओम साई खैरवडी संघाकडे कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतो तर अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 आणि चौथ्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या. शेवटचा आणि अंतिम पर्याय गोलंदाज आलेत ऋतिक आलेले आहेत. प्रशांत जंगम सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईकला आहेत. जसे ते स्ट्राईकला येतील त्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. रिव्हर्सचा फटका त्यांनी चौकार केलाय आणि इथून मात्र षटकार जर आला तर प्रतीश भोगटे यांच्या माध्यमातून 200 रुपये बक्षीस असेल. धन्यवाद प्रतीश. आपण सुद्धा या मॅचचा आपण आनंद घेता. खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर संघाला गरज होती परंतु काम सुद्धा खूप महत्वाचं आहे. हो इथे मात्र ऋतिक आलेले आहेत आणि इथून मात्र चला तर इथून तर प्रशांतला स्ट्राईक मिळालेला आहे आणि पंचांचा इशारा असेल वाईट +1 अशा 2 धावा घेतल्या जातील
धावसंख्या सध्याच्या घडीला 38 झाल्यात. 6 चेंडू शिल्लक आहेत. सोनाशिदा चषक ज्याची आपण पाहते आतुरतेने वाट पाहत होतो. 6वं पर्व कंप्लीट केले. 7व्या पर्वामध्ये आले. 7वं पर्व सुद्धा त्यांच्या माध्यमातून कंप्लीट झालाय आणि 8वा पर्व जे ते आता इथून मात्र बांधणी करतात की 8व्या पर्वामध्ये आपल्याला काय करायचं आहे ह्याचा अभ्यास ते त्यांनी चालू केलाय. कारण 365 दिवस ही स्पर्धा चर्चेत राहणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या भेटीला येईल आणि प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न असतो या कमिटीचा. इथे मात्र प्रशांत जंगम स्ट्राईक लाईट. चेंडू डॉट असेल. या डावाचे 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या सध्याच्या घडीला 38 आहेत. किशोर काय नाही आपण तयार राहायचं नक्कीच. आपण पाहते तर 5 चेंडू शिल्लक आहे. जसं आपण म्हणूया की टॉससाठी आमंत्रित करतो दोन्ही संघाने. लो फुलटा चेंडू होता. आडवा बाट केलाय. चेंडू आपण पाहतो तर मिड विकेटच्या दरम्यान तिथे पाहायला मिळेल. सिंगल मिळेल आणि धावसंख्या 1 पुढे सरकी. धावसंख्या सध्याच्या घडीला 39 धावा इथे झालेल्या आहेत. जिथे आपल्याला पाहायला मिळते तर 4 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधले. या डावातले 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आपण पाहते तर ऋतिक गोविंद आलेत. धावसंख्या 39 4 चेंडू शिल्लक आहेत. ते जे स्ट्राईकला आहेत. पुण्याला फुलटॉस चेंडू आहे बघा. फुलटॉस चेंडू सातत्याने टाकले जातात परंतु त्याचा फायदा उचलत नाहीयेत. त्याच दरम्यान चांगली फिल्डिंग झाली आहे परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या. धावसंख्या 2 पुढे सरकी. धावसंख्या सध्याच्या घडीला 41 झाली आहे. प्रथम बॅटिंग करत असताना सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर अवघ्या 20 धावा होत्या परंतु जशा 4थ्या ओव्हरमध्ये प्रवीण आल्या 16 धावा खर्च केल्या. शेवटचा पर्याय आपण पाहतो ऋतिक आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धावा त्यांनी सुद्धा खर्च केल्यात. 41 धावा इथे जुळल्या गेल्यात. टॉससाठी मी विनंती करतोय स्वयंभू किल्ला संघाचे संघनायक त्याला आपण यायचं आहे आणि सोनार सिद्ध दाडाव पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना असेल. 41 जुळले गेलेत. पुन्हा एकदा हाफ टॅकर चेंडू पुन्हा एकदा जाणूपूर्वक टाकलाय ऋतिक याने. फक्त 5 चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची सांगता होते. या डावाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. तेजीच्या मातीसाठी धावसंख्या ती 41 धावा. दीपेश 11 आदर्शनगर रोहा या संघाची. मग टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं होतं ओम साई खरोडे संघाने. सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी राहिल्या. मोठा फटका मारला पण तो चेंडू हवेमध्ये. पाहूया झेल होणार का. प्रयत्न चांगला होता. धावसंख्या 2 पुन्हा तिथे वाढेल आणि धावसंख्या होती 43 धावा. या डावाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल. चला स्वयंभू किल्ला संघाचे संघनायक आपण यायचं आहे कारण या डावाचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. इथून आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. परंतु आपण पाहते प्रतीक भोगटे यांच्या माध्यमातून लावलेलं बक्षीस सध्याच्या घडीला प्रशांतसाठी लावलं होतं परंतु नॉन स्ट्राईकला आहेत ते. धावसंख्या 43 झालेल्या आहेत. आता मात्र शेवट गोल करणार का दीपेश 11 अर्थातच गाडी कुणी घेऊन जायचं नाही विनंती असेल. शेवटचा चेंडू आहे. हो इथे मात्र शेवट मात्र गोड केलाय ते ओम साई खरोडे संघाने. बघा पहिला डाव संपलाय. पहिला 5 ओव्हरचा खेळ संपला जिथे प्रथम बॅटिंग करत असताना दीपेश 11 आदर्शनगर रोहा संघाने मात्र 43 धावा बनवल्यात आणि ओम साई खैरवाडी या संघासमोर 30 चेंडू 44 धावांची गरज असणार आहे. मी टॉससाठी विनंती करतोय स्वयंभू किल्ला आणि तसेच सोनाशिदा दाटा संघ आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. जसं पहिला डाव संपला तसं दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तर पुण्यात आपण आवाज ऐकणार आहोत अर्थातच किशोर कोकरे याचा आणि चला स्वयंभू किल्ला संघाचे संघनायक विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. यजमान संघ सोनाशिदा दाटा संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. चला विनंती असेल बघा डाव संपलेला आहे आणि कारण 5-5 ओव्हर जर आपल्याला कंप्लीट करायचे असेल तर वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि वेळ अभावी आपण कुणालाही वेळ देणार नाहीत. कारण पहिला डाव संपला जिथे प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या बनवली गेली आहे जिथे 4 गडी बाद 43 आणि 44 धावांचा इथून मात्र पाठलाग करायचा आहे तो ओम साई खैरवाडी संघाला. आणि आपण आता बोलणार आहोत तर पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना जिथे टॉस होईल. टॉससाठी मी आमंत्रित करतोय संजय भाऊ उमेशजी खैरे आणि योगेश रानडे या आपण आपल्या शुभ असते आपण या पहिल्या फेरीमधला शेवट आणि अंतिम सामन्याचा आपण टॉस कंप्लीट करणार आहोत. एक साईडला स्वयंभू किल्ला शरद
आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या विघ्नेश थेडे पाहायला मिळतील आणि उमेश खैरे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आपल्याच या विभागामध्ये 2 दमदार संघ आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. कंपल्सरी चेसिंग आहे आणि 4 गोलंदाज काढायचे. कॉल असेल किल्ल्याचा. हेड आणि टेल आहे. हेड इज द कॉल. टेल आलाय. दाटा संघाने टॉस जिंकलाय. विघ्नेश काय निर्णय असेल? फिल्डिंग. 5 ओव्हरची मॅच आहे. आपण यजमान संघ आहोत. खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज आहे. स्वयंभू किल्ला संघाला कुठपर्यंत धावण्याचा प्रयत्न असेल? किल्ला संघाला कुठपर्यंत धावा थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते गोलंदाज आहेत ते मात्र हे काम कधी शरद थांबायचं आहे? प्रज्वल आहे, श्रवण आहे, श्रीकांत आहे, मी स्वतः. प्रतीश बोगटे लाईव्ह मॅचेस पाहत आहेत. त्यांच्यासाठी काय सांगाल? कारण कुठेतरी कमतरता भाजेल का? कारण ऑलराऊंडर होता. नक्कीच 2 ओव्हर त्यानुसार टाकले गेले. प्रतीशसाठी काय सांगशील? कारण ऑनलाईन मॅच पाहतोय तो. नक्कीच शरद आपण एकच मिनिट. आपण टॉस हारला. जर टॉस जिंकला असेल तर आपला निर्णय काय असा? टॉस घेऊन फिल्डिंग पहिले घेतले. परंतु आता बॅटिंग करायची आहे. किती धावा इथे असं वाटतं की सेफ राहतील जर बनवल्या तर? तरी पण 60-65 जे कोणते बॅट्समन आहेत? 5 ओव्हरची मॅच आहे. 60-65 जे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? कारण 7वा पर्व आहे या रोहा विभागामध्ये. तर या तालुक्यामध्ये प्रथम फायनल मारणाऱ्या संघाला 11 सायकल आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? नेहमीच सोनाच्या दाटावाल्यांचं आयोजन चांगलं असतो. नेहमीच खेळतो मी आणि एक प्रेक्षणीय सामना असतो इथं. प्रत्येक वेळी ग्राउंडचा पण प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम खेळायला चांगला असतो ग्राउंडमध्ये पण आणि आयोजन चांगलं असतं दाटावर. हा 7वा पर्व झाला आहे. 8व्या पर्वामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल असं वाटतं? कारण प्रत्येक पर्वामध्ये काहीतरी वेगळं असतं. या पर्वामध्ये आपण पाहतो 11 सायकल आहेत. तर 8व्या पर्वामध्ये काय मॅच असेल असं आता वाटतोय? तर आयोजनचं आहे. आयोजनवाले आता सायकली ठेवल्यात. याच्या नंतर 8व्या पर्वामध्ये काय त्यांच्या वेगळे हे असणार त्याप्रमाणे ते खेळू. नक्कीच बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि नक्कीच आपण पाहतो शेवटचा आणि अंतिम सामना. चेंडू चॉईस करून घ्या. तर टॉस जिंकला सोनार सिद्ध दाटा संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी कलिंगचे व्यापारी प्रणित रटाडे आणि किशोर कोकरे, आपण धर्मा कोकरे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या सहर्ष स्वागत आहे. काल नशिबाने साथ दिली नाही आहे परंतु आज पुण्याच्या मॅच बघा त्यांचं सहर्ष स्वागत आहे. ते जाऊया 30 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. तर आता ओम साई खरडे सांगायला जाऊया. ओरडू कॉम्प्युटर बॉक्समध्ये आपण बदल करूया जिथे किशोर कोकरे यांचा आपण आवाज ऐकाल. धन्यवाद उमेश साळुंके सरांना. तुम्ही ऐकलंय एक महत्वाची स्पर्धा सोनार सिद्ध क्रीडा मंडळ दाटा आयोजित श्री सोनार सिद्ध चषक 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. पहिल्या पूर्वार्धाचा डाव संपलाय जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना दीपेश 11 स्टीअर केले हलक्याने इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. कव्हर रिझन मध्ये एक सिंगल कंप्लीट करण्यात येते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक इथे मात्र ओपन केलंय. बॅटिंग करत असताना टीम ओमसाई खैरवाडी या संघाच्या माध्यमातून पहिल्या पूर्वार्धामध्ये दीपेश 11 बॅटिंग करत असताना धावा बनवल्या. 43-44 टार्गेट सेट केले गेले. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि त्यांच्या साथीला रियाज शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर सोडून पुल केला. फटका अप्रतिम आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. त्या ठिकाणी तेजस आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि बघता बघता 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं आता मात्र धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धाव संख्या 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला 2 बॉलचा खेळ संपला. 3 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 1 मध्ये विनायक आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फटका मिस टाइम आहे. बॉल क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आपल्याला पाहायला मिळाले आणि विकेटचं पतंग.
विकेटचं पतंग होत असताना आपल्याला पाहायला मिळालं, जिथे महत्वाचे बॅटर रियाज मैदानाच्या बाहेर परतत असताना आपल्याला पाहायला मिळाले. रियाज बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आकाश राठोड अर्थातच सनाठा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी असताना आपल्याला पाहायला मिळाले. सनाटा यांच्यावरती विश्वास दाखवला. सुरुवातीचं क्रिकेट रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळलं गेलं, सध्या कुलाट क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळतात आणि आता सोनार सिद्ध धाटव चषकामध्ये सुद्धा ते दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. पहिलाच बॉल बॅटनॉन सेटला खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाले, जिथे एक सिंगल अगदी सहजरित्या कंप्लीट केले गेले एका सिंगलच्या मदतीनं. आता मात्र धावफलकावरती धावा 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या 4 बॉलचा खेळ पाहिलाय. पहिल्या 4 बॉलमध्ये बॅटिंग करत असताना 4 धावा बनवल्या गेल्या. त्याही वेळेला गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, एक महत्वाची विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केली आहे. यावेळेस बॉलिंग स्वीप पाहायला मिळालाय. बॉल निघून चाललाय फाईन लेग रिजन मध्ये, सीमा पार, धावा 4. स्ट्रोक खेळला गेलाय, जिथे बॅटर आकाश आपल्याला पाहायला मिळाले. ऑन स्ट्राईकला अप्रतिम स्ट्रोक त्यानं खेळला. फाईन लेग मध्ये 4 धावा आल्या. षटकातीला पुढचा बॉल स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं. बादशाह टोला चेंडू धरला. एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले गेले एका सिंगलच्या मदतीनं. धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 9 या अंकावरती. षटक क्रमांक पहिला संपुष्टामध्ये. आता आवश्यकता 24 बॉल मध्ये 35 धावेची आवश्यकता आहे टीम ओमसाई खैरवाडी या संघाला. धावा बनवायच्यात ओमसाई खैरवाडी संघाला. आता मात्र इथून पाठलाग करत असताना अटॅकिंग इंटरनं बॅटिंग करावे लागेल. आकाश राठोड आणि आकाश रटाडे हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये किती महत्वाचं राहील ओमसाई खैरवाडी या संघाच्या माध्यमातून ते सुद्धा पाहणं तितकंसं महत्वाचं आहे. आधी मैदानाच्या आतमध्ये दीपेश इलेव्हन आदर्श नगर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पूर्वार्धामध्ये बॅटिंग थोडीशी विस्कळलेली पाहायला मिळाली, परंतु तदनंतर प्रशांत जंगम बॅटिंगला आले. डाव खऱ्या अर्थानं त्यानं सांभाळला. धावांचं योगदान दिलं तब्बल 13 आणि मोठी टोटल उभारण्यामध्ये यश दिलंय दीपेश इलेव्हन आदर्श नगर या संघाला. आता गोलंदाजी इथून चांगल्या थाटणे जी करायचे, धावा रोखण्याची क्षमता आपल्याकडे आहे, ते पुन्हा एकदा दाखवून द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी दीप गोलंदाजी मागवरती आले. दीप यांच्यावरती विश्वास दाखवला गेला. यंग टॅलेंटेड गोलंदाज ते आहेत आणि सातत्यानं चांगली कामगिरी सुद्धा राहिली आहे त्यांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल लो फुलटूस होता. आडवा पाटणं खेळण्याचा प्रयत्न केला गेला. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवरती डिरेक्ट हिट करायचं होतं, परंतु केलं नाही. या बॅकअप नव्हतं ते पाहिलं क्षेत्ररक्षकानं, तदनंतर डिरेक्ट हिट केलं नाही. एक सिंगल त्याही वेळेला कंप्लीट केले गेले एका सिंगलच्या मदतीनं. आता मात्र धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धावा दुहेरी आकड्यामध्ये आमचे स्कोरर हॅरी जाधव सांगतील की धावा धावफलकावरती आहेत 10. आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा दीप बॉलिंग ट्रॅकवर दाखल. षटकातीला दुसरा बॉल अडबा पाटणून सेटला खेळला. मिस्टेम स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, वेल जज कॅच आणि खीन एका विकेटचं पतंग. बॅटर सनाटा मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल बाटचा स्टिकर वरती चेंडू आला होता. त्याही वेळेला पुल करत असताना फटका फसला गेला आणि क्षेत्ररक्षकानं वेल जज कॅच पकडले. फाईन लेग मधनं वेगानं चेंडूवरती गेले, जज केलं अप्रतिम आणि त्याही वेळेला ही महत्वाची विकेट मिळवली आहे दीप या गोलंदाजानं. धक्का बसला दुसरा ओमसाई खैरवाडी संघाला, जिथे बॅटर आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात प्रवीण बॅटिंगला आलेत. गोलंदाज दीप. षटकातीला पुढचा बॉल हॉप ट्रॅकर. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळाला. हुक केलं बॅटरनं. चेंडू मात्र फाईन लेग रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असताना पाहायला मिळाले. 2 धावा अर्जित केल्या गेल्या. 2 धावेवरती समाधान सुद्धा मानावं लागेल. या 2च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावसंख्या 1 शॉटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. एक अपुरी धाव घेतली गेली, त्या अनुषंगानं एकच मिळेल. 1च्या पलीकडे काही मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती आहेत. हाफ ट्रॅकर शॉट अँड पूल इथे सक्सेसफुल. बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार.
षटकार येतोय यावेळेला हाफ ट्रॅकर बॉलवरती बॅट चालवल्या धावा येत असताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता परंतु प्रचंड वेगानं मैदानाच्या आतमध्ये अपील आपल्याला पाहायला मिळाली आहे. अपीलमध्ये उत्साह खूप सारा पाहायला मिळाला. पंचांचे तटस्थ आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज ऑफिशियल अंपायरांच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम पेन प्रीतमजी पाटील सर आणि सुमितजी पवार सर यांचं कामकाज आपण पाहिलंय. दोन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल. चांगलं कामकाज ह्या भर उन्हामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर अशा पद्धतीचे चेंडू जर गोलंदाजाने केले तर बॅटर तुम्हाला सोडणार नाही आहेत. याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर हिट विकेट. बॅटरनं शॉट जरूर खेळला परंतु त्याची बॅट स्टंपला आदळली गेली आणि त्याही वेळेला विकेटचं पतंग. चौकार येतोय. गोलंदाज विनायकच्या विरोधामध्ये 4 धावा आल्या. 4 धाव्याच्या मदतीनं धावफलकावरती धावा 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. आतापर्यंत 21 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना ओमसाई खैरवडी संघाचे महत्वाचे बॅटर आकाश रटाडे आपल्याला पाहायला मिळाले. धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. यावेळेस शरीराच्या दूरवरती चेंडू ठेवला होता. दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फुटवर्क बॅटरचं झालं नव्हतं. एक सिंगल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सहजरित्या प्राप्त केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 22 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 22 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे आकाशांच्या माध्यमातून. अप ट्रॅकर स्क्वेअर ऑफ द विकेट. अप्रतिम स्ट्रोक खेळला. बॉल निघून चालला डीप कव्हर मध्ये. सीतरक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगली फिल्डिंग होती दीपच्या माध्यमातून. 2 धावा त्याही वेळेला कंप्लीट केल्या जातील. या 2च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग केली जाते. धावा बनवल्या जात आहेत. आकाश आघाडीला आलेत. आघाडीला येत असताना जबाबदारी त्यानं आपल्या खांद्यावरती घेतली आहे. किंबहुना धावा तो मैदानाच्या आतमध्ये बनवतोय. यावेळेसचा बॉल आणखीन एकदा लेग ग्लान्स केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पॉपिंग क्रीज सोडलं. विकेटचं पतंग. यस आणखीन एक धक्का. टीम ओमसाई खैरवाडी या संघाला बॅटर मैदानाचा बाहेर.
आणखीन एक लो फुलटॉस बॉल दिशा दिली आहे, बॉल मात्र निघून चाललाय सीमा पार, धावा 4 चौकार. तीस धावा धावफलकावरती आहेत. अजून सुद्धा 14 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. 12 बॉल मध्ये 14ची आवश्यकता असताना आता मात्र मास्टर माइंड प्रशांत जंगम कशा पद्धतीनं इथून रणनीती आखतील ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. रणनीती आखावी लागेल, ट्रॅप मैदानाच्या आतमध्ये आखावे लागतील. 12 मध्ये 14 धावा सुद्धा डिपेंड या मैदानाच्या आतमध्ये होऊ शकतात. ती क्षमता तुम्हाला ठेवावी लागेल, धावा रोखाव्या लागतील. हे षटक तितकंसं महत्वाचं असेल. टीम आदर्श नगर या संघाच्या बाजूनं महत्वाची विकेट तर तुम्हाला मिळाली आहे, जिथे आघाडीला येत असताना आकाश चांगला खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर प्रवीण मैदानाच्या आतमध्ये डाव सांभाळत असताना पाहायला मिळाले, परंतु प्रवीण मैदानाच्या बाहेर परतले. त्यानंतर पंकज यानं मात्र डाव मैदानाच्या आतमध्ये सांभाळला. धावा त्यानं सुद्धा बनवल्या. 2 बॉल फेस करत असताना धावा, 3 बॉल फेस करत असताना धावा त्यांच्या बॅटमधनं 7 आल्या. त्यांच्या साथीला संदेश आहेत. संदेशनं सुद्धा चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. त्याचा आत्मविश्वास सुद्धा मैदानात पाहायला मिळाला. 12 मध्ये 14 बनवायच्यात. आता टीम दीपेश 11 आदर्श नगर या संघाला ट्रॅप मैदानाच्या आतमध्ये आखावे लागतील. आज बरंचसं क्रिकेटमध्ये अनुभव मिळवलं टीम दीपेश 11 आदर्श नगरचे कॅप्टन प्रशांत जंगम यानं क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये सुरुवात होण्याआधी आज समालोचक म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलं. त्यावेळेला आता मात्र चांगल्या धाटणीचं क्रिकेट नेहमी सातत्याने त्यांच्या माध्यमातून केलं गेलंय. पूर्वार्धाच्या काळामध्ये बॅटिंगला आली, धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. आता संघाला लीड करतायत महत्वाचे गोलंदाज. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. टीम दीपेश 11 आदर्श नगर या संघाच्या माध्यमातून हर्ष गोलंदाजी मार्कवरती आलेत. हर्ष गोलंदाजी मार्कवरती आले. षटकातील पहिला बॉल, गोलंदाज तयार. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ पाहायला मिळाला, जिथे पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावा तब्बल 31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 31 आतापर्यंत धावफलकावरती आल्या. 13ची आवश्यकता. 12 बॉलचा खेळ इथून आहे बाकी. स्टेप आउट केलेत. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय बॅटर पंकजांच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया, जिथे ओव्हर द विकेट खेळत असताना बॅटर गोलंदाज पाहायला मिळाले. चांगला चेंडू पाहायला मिळाला. विकेट किपर प्रशांतचं कौतुक करावं लागेल. चांगलं किपिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. पुणेला स्टीप आउट केले, लॉफ्ट केला, फटका मिसतय. क्षेत्ररक्षक तेजस बॉलचा खाली होणार नाही चुकी. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. अन्वेष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी कमबॅक केलं. पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलं या विकेटनं गोलंदाज हर्षनं. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम आहेत. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर आउट. सुदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले.
सुदेश आता मात्र बॅटिंगला आलेत. आता मात्र अडचणी वाढल्या टीम उमसई खैरवाडी या संघाच्या सुद्धा. पुन्हा एकदा बॅकफुटवरती ढकललाय दीपेश इलेव्हन आदर्श नगर या संघाच्या माध्यमातून. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फटका तर फसला, क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॅकअप चांगलं होईल. एक सिंगल तर कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी दोन्ही फलंदाज परतले आणि बघता बघता 2 धावा अगदी सहजरित्या अर्जित केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. या दोनच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या 33 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 33 धावा बनवल्या गेल्यात. बॅटिंग करायची आहे, अशाच पद्धतीनं शॉट खेळायचे, धावा बनवायच्यात टीम ओमसई खैरवाडी या संघाला. स्क्वेअर ऑफ द विकेट अप्रतिम स्ट्रोक खेळला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. एक सिंगल आता मात्र रोखू शकणार नाहीये. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. अनिलजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी येते बॅटर सुदेश याच्यासाठी. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. षटकातील पुढचा बॉल और पाटणून सेटला खेळत असताना फटका मिस टाइम आहे. शोधा विकेट कीपर बॉलचा खाली. वेल जस्ट कॅच मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतंग. बॅटर आउट. मिळतील. षटकातील पहिला बॉल. ओपिच लॉप केलाय. फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दीप पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. त्यांच्या आवाक्याचा बाहेर चेंडू राहिला होता. शेवटच्या क्षणाला जरूर त्यानं हात घालण्याचा प्रयत्न केला. त्याही वेळेला चेंडू त्यानं अडवला. 2 धावा याही वेळेला अर्जित केल्या गेल्या. या दोनच्या मदतीनं धावफलकावरती धावा 36 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. आवश्यकता शेवटचे 5 बॉल 8 धाव्याची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज तेजस. षटकातील हा पुढचा बॉल. फुलटॉस. पुन्हा एकदा समोर आक्रमण केल्या क्षेत्ररक्षक आहेत. वाईड इश लॉंग ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग विनायक यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 2 धावा अगदी सहजरित्या याही ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा अगदी सहजरित्या मिळतात. 2च्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 38 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. पहा ना, पहिल्या 2 मध्ये 4 आल्यात. 6 मध्ये 10ची आवश्यकता असताना पहिल्या 2 मध्ये 4 तर जमा केल्यात. आता येणाऱ्या 4 बॉल मध्ये 6ची आवश्यकता आहे टीम उमसई खैरवाडी या संघाला. तारणार सुदेश मैदानाच्या आतमध्ये आला. एकेरी दुहेरी धावेवरती जास्तीचं लक्ष त्याच्या माध्यमातून दिलं गेलं आणि धावा तो मैदानाच्या आतमध्ये जमा करतोय. ओपिच बॉल लॉप केला. फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक हर्ष बॉलचा पटला करत असताना पाहायला मिळाले. याही वेळेला दुहेरीसाठी फलंदाज परतलेत आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 40 या आकड्यावरती. आवश्यकता शेवटचे 3 बॉल 4 धाब्याची आवश्यकता. मॅच मध्ये एका डॉट बॉल
पुन्हा एकदा मॅचमध्ये घेऊन येईल टीम दीपेश 11 आदर्श नगर या संघाला. खऱ्या अर्थानं एकंदरीत विचार केला तर दीपेश 11 आदर्श नगर या संघासाठी सुवर्ण संधी सुद्धा असणार आहे. श्री धावीर महाराज प्रसन्न असोसिएशनचे खजिनदार मंदार चक्कीर यांच्या माध्यमातून आदर्श नगर हा संघ जर जिंकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा दिला जाणार आहे. 2 बॉल आवश्यक, माफी असावे 3 बॉल आवश्यकता आहे 4 धावेची. मैदानाच्या आतमध्ये सुरेश चांगला खेळ करतोय. दुहेरी एकेरी धाब्यांवरती तो जास्तीचं लक्ष केंद्रित करतोय. मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, अप्रतिम स्ट्रोक खेळला, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू प्रस्थान होत असताना पाहायला मिळाले. त्या ठिकाणी दीप पुन्हा एकदा बॉलवरती आले. चांगली फिल्डिंग दीपच्या माध्यमातून. त्याही वेळेला फेक सुद्धा अप्रतिम पाहायला मिळाली आहे. तद्भर धाव अर्जित करण्यात आल्या 2-2च्या मदतीनं. आता मात्र धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धावा 42 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. आतापर्यंत 42 धावा धावफलकावरती आल्यात. इथून आवश्यकता एकंदरीत विचार केला तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलमध्ये आवश्यकता 2 धावेची आवश्यकता असणार आहे. कमबॅक केलंय. दुहेरी धावा तितक्याशा महत्वाच्या होत्या ते जाणलं सुदेशनं. आपल्याकडे विकेट नाही आहेत, आपली विकेट महत्वाची आहे, आपल्याकडे क्षमता आहे मॅच फिनिश करण्याची. अगदी मॅच फिनिश करत असताना सुद्धा पाहायला मिळाले. 6 चेंडू 10ची इक्वेशन असताना ते बॅटिंगला आले. बॅटिंग करत असताना प्रत्येक बॉलवरती दुहेरी धाव घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्याही वेळेला पहिल्या 4 मध्ये 8 धावा त्यांना जमा केल्या. आता मात्र 2 बॉलमध्ये 2 धावेची आवश्यकता आहे. एका डॉट बॉल पुन्हा एकदा कमबॅक करू शकतो टीम दीपेश 11 आदर्श नगर हा संघ. त्या डॉट बॉलची आता मात्र प्रतीक्षा आहे. सर्व काही आता मात्र मैदानाच्या आतमध्ये झोकून धावा लागेल, धावा रोखाव्या लागतील. येस येस, डॉट बॉलची आवश्यकता होती. डॉट बॉल जरूर आला. विकेट किपर फंबल झाले. बॉल लॉंग स्टॉपला. विजयाचा हा चौकार.